गाडी आमची मजबूत तापल्यात गाड्या, कारण आम्ही नुसते पळवतोय गाडी. तर थोडा गाडी बंद झाली म्हणून आम्ही थंड व्हायला गाडी थांबवलेली आहे. फुल गरम वाफा मारतात गाडीतनं. हे बघा गाडीची अवस्था बघा काय झाली, फुल लाल लाल आणि घाट लागलेत ना. हाफ पॅन्ट घालून यायला अलाउड नाही, जे हाफ पॅन्ट घालून आलेत त्यांच्यासाठी सोहळं ठेवलेलं आहे. ते पहिला ब्रह्मा, दुसरा फुल विष्णू, दूध घातलाय तो महेश आणि चौथी फुलं ती पार्वती. बघत असतात संपूर्ण सरळ वरती चढायचं आहे. अमेरिकन डायमंड हा त्याचे स्पॉट असतात ना, ते असे असतात आतमध्ये. काय म्हणतो हा होय बघ बाबा बाबा बघता खाली एक हात टाक. ही प्रदक्षिणा करायला आम्ही सर्व अगदी पाण्यातूनच चालतोय. हे बघा नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी उमेश चंद्रकांत सळसकर तुमचं स्वागत करतो कोकणी उमे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आमची ही 2 दिवसाची जी काही ट्रिप होती तिचा आज त्या ट्रिपचा आज शेवटचा दिवस आहे. तर आता आम्ही मुंबईला म्हणजे ठाण्याला जायला निघतो आहे. पण जाता जाता आम्ही इथून महाडवरून पहिले हरिहरेश्वरला जाणार. हरिहरेश्वरला मंदिराचं दर्शन घेणार आणि तिथून मग परत बाहेर हायवेला येऊन मग आम्ही ठाण्याला जाणार आहे, असा आमचा प्लॅन आहे. तर आता इथून हरिहरेश्वर जवळजवळ एक 100 किलोमीटर जेमतेम दाखवत आहे. तर बघूया आपण किती, आता 7 वाजलेत, आता बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय. ते आमची सगळी तयारी झाली आहे, तिथूनच डायरेक्ट आम्ही जाणार. तर हा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. महाड ते ठाणे वाया हरिहरेश्वर. झाली मारला कपडा तुझ्या गाडीवर? आम्ही झालं ना आपलं, बॅगा टाकला तुमच्या? हे बघा आपली गाडी लाल झालेली होती, जरा कपडा मारून घेतलाय. हे घेतलं सगळं सामान. तर मित्रांनो, आता जेवणाचं सामान सोडून बाकी जेवढं आणलं होतं तेवढं आम्ही सगळं आता रिटर्न घेऊन चाललोय. झाला, सुट्टीचे दिवस आमचे संपले. आता परत उद्यापासून मंडेपासून बॅक टू वर्क. आणि आता आम्ही निघालोय. चला का, चला मित्रा. आली आमची माझ्या सुट्टीची गावची सुंदर आणि नयनरम्य अशी सकाळ. आता परत आपल्या गावाला जाणार मे महिन्यात परत एंडिंगला जॉब आहे रोजचं कोणता डोंगरावरून समुद्राच्या किनारी चाललो. आता इकडे पूर्ण डोंगर रांगा होत्या आणि इकडे आता पूर्ण समुद्र किनारपट्टी. साईडला पण ह्याची
पण इथे लिहिले आहे बघ, श्रीवर्धन. अरे इथे श्रीवर्धन दाखवत आहे 22 दिव्यागावरती. आपल्याला कुठे जायचंय? हे बघ हरिहरेश्वर मंदिर सरळ. हा सरळ. इथं काय हे अरे हे बघ सरळ आहे हरिहरेश्वर मंदिर. काय हे का आपल्या रिक्षाला पण पास आहे. सगळे इथे होमस्टे वगैरे आहे सर्व राहण्यासाठी वगैरे. समुद्र आहे हो, पर्यटन स्थळ आहे ना. मित्रांनो आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे फुल एकदम इकडे गर्दी आहे. पर्यटक आहेत सगळे. गाड्यांची तर पार्किंग भयानक लागली. हे बघ इकडे समुद्र किनारे आहे उजव्या बाजूला. बघूया आमच्या इथं गाडी कुठे आहे. इथे हेच मंदिर आहे हरिहरेश्वर समोर. मग गाड्या इथंच पार्क करूया, इकडेच लावूया गाड्या. आपल्याला किती रुपये रे? 3 व्हीलरला आहे ना 50 रुपये. 50 रुपये पार्किंग. मंदिर मित्रांनो त्या साईडला आहे. आता इथे आम्ही गाडी लावली आहे आणि हे बघा रोड एवढा मध्ये आम्हाला खराब भेटला ना. काम चालू होतं ना रोडचं, संपूर्ण रिक्षा लाल झाल्या दोन्ही पण. एवढा खराब होता रोड. हा इकडे समुद्र आहे पूर्ण. फायनली आम्ही पोचलो इथे. बघा आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाड्या बघा किती लागतात बघा. आणि इथे प्रत्येक जागी पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे. आम्ही इथे पार्क केले तर 3 व्हीलरचे 50 रुपये आहेत, 2 व्हीलरचे 20 रुपये आणि 4 व्हीलरचे काहीतरी 100 रुपये आहेत. हो बस वगैरे असे आहेत. लक्झरी बसचे 500 रुपये. हो आज संडे आहे ना त्यामुळे खूपच गर्दी आहे. एकत्रच जाऊया ना. हे मंदिराचं स्थळ आहे मित्रांनो. हे एक मालवण सारखं वगैरे पर्यटन स्थळच आहे. अलिबाग हे पूर्ण पर्यटन स्थळ आहे. हरिहरेश्वर झालं, श्रीवर्धन झालं, दापोली, अंजर्ले, हरणे हे सर्व बीचेसच आहेत. आणि इथे राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था आहे. फक्त कॉस्टली प्रत्येक जागी कमी जास्त असणार कॉस्टिंग. कशाला हॉटेल वगैरे मी काय आता कुठे कपडे चेंज नाही. आपण इथे मंदिराचा अजून प्रवेशद्वार कमानी. हे चपला बघा कुठे आलो. श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर. तसं आपलं कुणकेश्वर श्री क्षेत्र दक्षिण काशी. इथे आहेत. स्टँडची गरज नाही, इथेच काढूया. अरे हा इथून बीचच आहे पुढे सर्व. माकडं नाही रे, चप्पल नाही माकडं पळवणार. खायला नाही तरी चप्पल कशाला नाही देतात. मग काढूया कुठं? स्टँडला. हे एकाच ठिकाणी काढा आपल्या सगळ्यांना. बरं हे तू पण सोहळं घाल जा. तुला बाहेर अडवलं हे नशीब समज. आता इथे आम्ही पायावर पाणी घेतो, थोडं पाय धुवून घेतो मंदिरात जायच्या आधी. आणि इथे हाफ पॅन्ट यायला अलाउड नाही, जे हाफ पॅन्ट घालून आलेत त्यांच्यासाठी सोहळं ठेवलेलं आहे. ए भाई ए एकत्र जाऊया थांब. आज मित्रांनो गर्दी असल्यामुळे लाईन दिसते खूप.
तिथे आणि आतमध्ये शूट करायला देतील का नाही हे माहीत नाही आपल्याला. सांगितलं मी हे घाल लवकर. पेपर गोवा फिरायला नाही आलाय. पण चांगलं आहे, गोव्याला चांगलं आहे, अलाउड नाही करत. हे पाहिजेच आहे, सगळीकडे पाहिजे. आमच्या इकडे कुणकेश्वर मंदिराला सुद्धा असंच केलेलं आहे. प्रत्येक मंदिरात ते करावं मान नीट. आता तुम्ही वाचलात एक एक महिन्यानंतर बंद पूर्ण घेऊच नका. बाहेर म्हणजे दर्शन फक्त भेटणार, बाहेर म्हणजे दर्शन त्यांनी पण सांगितलं की एक महिना फक्त हा पुढच्या महिन्यापासून आमच्या दिवसांना मंदिराच्या आत प्रवेशच देणार नाही. डायरेक्ट बाहेर मला फुल पॅन्टच घालून येणं कंपल्सरी आहे. बघा मित्रांनो, हे इथे महर्षी अगस्त्य ऋषींचं स्थान आहे. हे मंदिराच्या समोरील मोकळी जागा आहे आणि हे पहिला काळभैरवाचं आहे. काळभैरवाचं दर्शन घेऊन मग हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आणि काळभैरव ही संरक्षण देवता आहे. काळभैरवाचं मंदिर आहे. काळभैरवाचं दर्शन घेऊन मग त्या दरवाजाने बाहेर पडून तिकडे जायचं आहे. मित्रांनो, ही संरक्षण देवता काळभैरव आणि अरे बघा, आताही आम्ही कालभैरव मंदिरातून बाहेर पडून मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश करणार आहोत. प्रथम लाईनीतून आल्या आल्या आपल्याला आदिवंत गणपती गजाननाचे दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर गरुड देव आहे, इथे द्वारपाल आहे. पहिला ब्रह्मा, दुसरा फुल विष्णू, दूध साचलाय तो महेश आणि चौथी फुलं आहेत ती पार्वती. ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती. आधी करा करा दादा. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि त्या भावांनी आम्हाला असं सांगितलं की तिथे जी पूजा मांडलेली आहे, पहिलं जे पूर्ण याच्यावरती पहिलं जे लिंग आहे ते ब्रह्म, दुसरं विष्णू आणि तिसरं ज्याच्यावर दूध साठलेलं आहे पूर्ण ते शिवशंभू महादेवाचं आहे. बाजूलाच पूजा केलेली आहे तिथे माता पार्वतीचं स्थान असल्याने सांगितलं. आणि जगामध्ये कुठेच शंकराच्या पिंडीच्या बाजूला पार्वतीचं स्थान स्वयंभू असं नाही आहे. त्या हरिहरेश्वरलाच आहे. त्याला तुम्हाला ते बघायला मिळेल. आता आम्ही जातो पुढे बीचवर वगैरे बघून येतो जाऊन. पुढे काय पर्यटन स्थळं आजूबाजूला आहेत ती आणि मग तिथून निघणार आम्ही श्रीवर्धनला जर शक्य झालं तर. तुम्ही मित्रांनो कोणत्याही मंदिरात तरी जात असाल ना तर मंदिरात दर्शन घेण्यासाठी म्हणून जा. मंदिराचा पावित्र्य राखा. गोवा फिरायला जातो आणि पिकनिक करायला जातो म्हणून त्या पद्धतीने जाऊ नका करत जा. कारण ते खूप विचित्र आहे. आपण आपल्या
धर्माचं आपल्या देवस्थानांचं आपण पावित्र्य राखायलाच पाहिजे. याची काळजी मात्र सर्वांनी घ्या. आता प्रदक्षिणेचा मार्ग तसा तिकडून आहे, त्या साईडने ती माणसं तिकडून कसा आहे पूर्ण, तर तिथे आता आम्ही जातो. इथं पण भरपूर माकड आहेत. ते बघ बॅगेवरच जाऊन बघ, बॅग घेऊन जाणार वाटतं. बाकीचे कुठे आहेत? हे मंदिराच्या मागच्या बाजूनेच आहे, असं पूर्ण वर चढायचं आणि वरून यायचे. बघूया आपण कसं आहे ते. खतरनाक एकदम जबरदस्त असा व्ह्यू बघा. हे बघ इथून पण होतं चढायला उतरायला. त्या इथे पायऱ्या आहेत, त्या अशा पूर्ण चढून जाऊन पूर्ण फिरून तिकडून त्या साईडने आम्ही तसं परत त्या दरवाजाने येणार ते बोलले. एक प्रदक्षिणे होणार तशी. ही बेलाची झाडं आहेत हे बघा. मंदिराच्या जवळपास ही बरीच बेलाचीच झाडं आहेत सगळी. अरे ही सगळी आमच्याकडे पण लावले ना गावी, 2 लावलेत आम्ही. सगळी बेलाची झाडं आहेत. भाई स्पॉन्सर आहे. अरे परत आले. लिंबू सरबत वाढतायत वाटतं आता. हे रिटर्न का आले? रिटर्न का आले? हे असं उतरायचं इथे खाली. तो उतार आहे पूर्ण. ही दरी आहे 2 साईडने आणि या पायऱ्या गेल्यात. सावळीत चल जरा. हा बरं वाटतंय. भाई सांभाळून ये रे. वरती चढताना शिवदानी दगड चढायचंय. डायरेक्ट बीचला जाऊ ना. एक काम करू, पोहत जाऊन आहे एकदम सरळ चढायचंय. आईला हे बघ किती मोठी पायरी आहे. बघत असतात संपूर्ण सरळ वरती चढायचं आहे ते. आणि हा संपूर्ण असा समुद्र मस्त पैकी. आणि हे बघ इथे शंख बघ. हे बघ हे कसं आहे ते. हे बघ हे काय रे, आम्ही ते कोणाला राहिलाय काय माहिती. अरे हे असं थोडी होतं, सगळीकडे लाटा आहे. लाटांनी असं गुळगुळीत होईल. हे होल कसे पडले? हे बनलेलं आहे रे काहीतरी आतमध्ये झालेलं आहे, काहीतरी बनलेलं. वारूळ जसं आतमध्ये असतं ना किंवा मधमाशीचं पोळं तशा टाईप आहे. हे जर नक्की कशामुळे झालं काय हे कोणाला माहिती असेल ना तर नक्की सांगा कमेंटमध्ये. काय ते समजत नाही. आणि हे पण एकदम इथे असं डिझाईन पूर्ण बनलेली आहे. संपूर्ण अशी डिझाईन बनलेली आहे का असं वाटतं हे पुरं असं खडक जॉईंट होतं आणि इथे आतमध्ये काहीतरी असावं अशा टाईपमध्येच वाटतंय ते. एकदम बारीक बारीक झालंय रे बघ ना गुफेसारखं. काय बघतोय? हा डायमंड असतो माहिती, अमेरिकन डायमंड. हा त्याचे स्पॉट असतात ना, ते असे असतात आतमध्ये. काय म्हणतो? हा ते आतमध्ये काहीतरी आहे, चमकतंय ना ते. हा ते मोठे मोठे भेटतात एवढे ते डायमंड. ते इथं भेटतात असे, म्हणजे भेटतात ते असे दगडातूनच असतात. ठेव. ओके हे चमकतंय ते. हा ते मोठे असतात, हा छोटा आहे. कशाचं बनतं ते? ज्वालामुखीतले येतात ना ते. ओके त्याचे दगड बनतात.
बघा मित्रांनो, खेकडे बघा याच्यावर किती आहेत. अरे बाबा बाबा सगळे खेकडे हात टाक, आम्ही हाताला येतील बघ. बघ बाबा बाबा बघता खाली एक हात टाक. हे बघ नाही नांग्या नाही आहेत त्यांना, लय छोट्या नांगे आहेत, छोट्या नांगे आहेत. तो बघ वर येतोय, तो बघ. समुद्री खेकडे. चला तिकडे. इथे आता आम्ही आलो आहे, तर सर्वजण हे क्षण, हे मुमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याची संधी सोडत नाहीत. सर्व जागोजागी स्पॉट बघून फोटोज काढतायत. तर मित्रांनो, आता आमचं फोटोशूट करून झालेलं आहे आणि आता हे असं फिरून आम्हाला जायचं आहे दर्शनासाठी, म्हणजे प्रदक्षिणेसाठी. हो, किती खेकडे मेले आहेत बघा पायाखाली वगैरे येऊन पर्यटकांच्या. मित्रांनो, हे मात्र खरं आहे की थायलंड, पटाया, मालदीव्स, मॉरिशियस वगैरे इकडे लाख लाख रुपये घालून फिरायला जाण्यापेक्षा ना, आपलं पूर्ण कोकण समुद्रकिनारी आणि कोकणच जर पूर्ण आपण एक्सप्लोर केलं ना, तर बाहेरच्या परदेशापेक्षा जास्त मजा आपल्याला येईल आणि आनंद वाटेल. आणि आपल्या इथं फिरण्याचं आणि आपण जो खर्च बाहेर करणार तोच आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांना वगैरे त्याचा फायदा होईल, इकडच्या स्थानिक लोकांना. सेम एकदम असं थायलंड, पटाया वगैरे ह्या साईडचा समुद्रकिनारा किंवा मालदीव्स वगैरे इकडे आल्यासारखंच वाटतंय. एकदम निळा निळा आकाश आणि निळाशार समुद्र आणि हे पर्वत. मस्त. ही प्रदक्षिणा करायला आम्ही सर्व अगदी पाण्यातूनच चालतोय. हे बघा, सगळे पाण्यातूनच चालतंय. ज्यांनी शूज घातले ते शूज आणि मोजे हातात घेऊन चालतात. आमची काही सँडल आहे आणि थोडीशी आमची जीन्स सुद्धा भिजलेली आहे लाटांमुळे. आम्ही आता मित्रांनो ही अशी संपूर्ण फेरी करून आलोय. आता हे इथे दिसतंय, हे इथून आता आतमध्ये गेलो की आम्ही त्या दरवाजाच्या इथे येणार. हे बघा, इथे मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत देवांच्या. मला वाटतं विसर्जनाच्या वेळी कड्यानी वगैरे आल्या असू शकतात किनाऱ्यावर. ह्या मूर्त्या वगैरे इथे बसवल्या आहेत. हे बघा, इथे काहीतरी विधी वगैरे करतात वाटतं, कारण इथे नंबर वगैरे लिहिलेले आहेत. हे बघा, बहुतेक क्रियाकर्माचे किंवा अस्थि विसर्जनाचे वगैरे विधी इथे केलेले असू शकतात, कारण इथे नावं वगैरे लिहिलेली आहेत. नावं लिहिली आहेत, दिनांक लिहिले आहेत. कशासाठी लिहिले काय ते मला एक्झॅक्ट सांगता येत नाही. नाही बघा, आता इथे आम्ही आलो की आमची ही प्रदक्षिणा आता संपली. पण मजा आली, खूप मजा आली, मस्त वाटलं. बरेच महिने गेलो नव्हतो आम्ही कुठे फिरायला असं बाहेरच्या दुसऱ्या ठिकाणी, पण मस्त वाटतं आता. हे बघा, हे विधी केलेले आहेत आणि हे बरेच, हे बघा इथे मटके वगैरे आहेत बरेच. म्हणजे इथे विधी होतात त्याच्याबद्दलच असणार ते विधी, म्हणजे क्रियाक्रम, अस्थि विसर्जन, पिंडदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात. कारण तीर्थक्षेत्र आहे, समुद्र आहे आणि बाजूलाच श्री शंभू महादेवाचं पवित्र स्थान मंदिरसुद्धा आहे. आणि इथून आम्ही मागून असा चढून, डोंगर असा चढून तिथे खाली उतरून त्या साईडने समुद्राच्या इथून आम्ही आलो. पण भरतीच्या वेळी तिथून जाऊ शकत नाही, कारण भरती आली तर पाणी पूर्ण वर तटापर्यंत येतं. त्यामुळे ओहोटी ज्यावेळी असते, आता आमच्या टायमाला आता ओहोटी होते, पण आता भरती व्हायला लागली आहे, कारण दुपारचे आता 3 वाजत आलेले आहेत. त्यामुळे आता भरतीचा टाईम सुरू झालेला आहे. मग नंतरला तिकडनं अलाउड नसतं जाण्यासाठी. मग ते ज्या सीडीने आपण खाली उतरतो तिथूनच परत वर जायचं. आम्हाला भेटले करायला व्यवस्थित झालं. आता निघतो आम्ही. बघा, आता प्रसाद वगैरे आम्ही घेतला आहे आणि मागे तुम्ही बघा गाड्यांची पार्किंगच पार्किंग आहे, प्रत्येक ठिकाणी पार्किंग आहे. आतमध्ये सुद्धा गर्दी आहे
आज विकेंड असल्यामुळे एवढी पर्यटकांची गर्दी आहे इथे. आता निघू आम्ही इथून आता बहुतेक मला वाटतं 180-184 किलोमीटर काहीतरी आहे आमचं ठाणे. आता मित्रांनो श्रीवर्धनला जायचा आमचा प्लॅन झाला आहे, अचानक कॅन्सल झालेला परत झाला की आता टाईम आहे आपल्याकडे आणि रात्रीपर्यंत आपल्याला घरी जायचं तर जाऊनच येऊ. एवढं आलो आहे तर ते पण करून घेऊ. परत सारखं काय लगेच कोण येणार नाही. तर आम्ही आता श्रीवर्धनला जातो. इथून 20 किलोमीटर श्रीवर्धन दाखवतो आहे आणि तिथून मग आम्ही मेन रोडनी माणगावला बाहेर माणगाववरून मग सरळ जाऊ. ड्रायव्हर आमचा आता आम्ही चेंज केलेला आहे. मित्रांनो हे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा प्रवेश होता. बाळाजी विश्वनाथ हे बाजीराव यांचे वडील. तर फायनली मित्रांनो आता आम्ही श्रीवर्धनच्या बीचच्या इथे आलो आहे. सावळी बघून लावू गाडी. बघा समोर बीच आहे. आम्ही इथे सावळीत गाडी पार्क केली आहे. ए बॅग आहेत आपल्या गाडीत, हा चावी घे. नाही तर इकडे आणतो का, इथं लावतो का अमित? इथंच घे सरळ अशी आणि लावली आहे तशीच. हां हाय ये. समोर इथं बीच आहे. तर आता आम्ही इथं गाड्या लावल्या आहेत. त्या लालपरी झाल्यात पूर्ण. कोकणाची लाल माती लागली आहे गाड्यांना. इथून तिथून मिथून. आता बघूया इथे थोडंसं मुलांना खेळायचं आहे. बारके मुलं आमच्यासोबत 2-3 आलेत त्यांच्यासोबत. हो झिंगा झिंगा. ए बबी दादा कोलंबी पाहिजे ना तुला? ही बघ झिंगा बघ झिंगा. हे श्रीवर्धनचं बीच. हे राईड करूया का? पण नको भिजणार पूर्ण परत. आयला भाई बघ डायरेक्ट गेला चालवायला गाडी. हे बघा बनाना राईड. आणि बघ घोडा पाहिजे होता. तो काय घोडा? घोडा गाडी आहे ती, घोडा पाहिजे. हा त्याला सांगा सोडा नाही दे म्हणून. ते घोडे पण नाहीत रे, ते घोडे नाहीत, खच्चर आहेत ते, खच्चर टाईप. हे इथे वॉटर स्पोर्ट्स आहेत. गर्दी तशी कमी आहे. बघा हे इकडे आलो आम्ही या पोरग्यांसाठीच. आपण तर काय जाणार नाही आतमध्ये कारण सगळी रेती सगळी वाळू जाईल अंगात. हे बघा कशा उन्हाळतायत, कुठतायत नुसते. सगळी रेती अंगात जाणार आहे. लाड घेऊन जाईल. तेच म्हणतोय. आता थोडा वेळ आम्ही आता इथे मजा करणार, गाणी बिणी ऐकणार, थोडासा टाइम थांबणार इथे आणि मग जाणार आपल्या परतीच्या वाटेत.
नाही म्हणता म्हणता आमच्या सर्वांची आंघोळ झालेली आहे. होऊन सगळ्यांनी मजा केली. या पोरांची इच्छा होती जाम. कसं वाटतं? सगळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आता डोळे वगैरे लाल झालेत, काळे पडलेत. आता इथंच आम्ही बीचवर जेवणार आणि मग नॉनस्टॉप जाणार होतो. तर मित्रांनो आता आमचं इथं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालो. आता इथून आम्ही माणगावला बाहेर पडणार. इथून ठाण्याला जायला 177 ते 180 किलोमीटर आहे, म्हणजे 5 तासाचा रनिंग दाखवतोय. आम्ही इकडं तिकडं जर थांबलो तर आम्हाला 6 तास लागतील, नाही तर आम्ही 5 तासात पोचू. आता 5 वाजलेत, 10-10:30 वाजेपर्यंत आम्हाला कसंही करून घरी पोचायचं आहे, कारण उद्यापासून आपल्याला कामाला जायचं आहे आपल्या. तर आता बघू, आता निघतोय आम्ही. माझा मोबाईल पण स्विच ऑफ झालेला आहे, तर बघूया पुढे कसं काय. तुम्हाला जर मोबाईल चार्जिंगला तर तुम्हाला पुढचं दाखवेल रोडची कंडिशन. पण मुंबई गोवा रोडची कंडिशन महाडपर्यंत तरी पूर्ण ओके आहे, एकदम ठीक आहे. बाकी कसलाच काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं मध्ये आहे पॅच, बाकी सगळं ओके काम आहे. चला भेटूया पुढे आपण आता. मित्रांनो आता 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता माणगावच्या थोडा पुढे आलो आहे. म्हणजे CNG टाकून घेतो आता. आणि जो बाईकवाला होता आमचा, त्याची टू व्हीलर आहे, त्याला थोडी झोप येत होती म्हणून आता टू व्हीलर आपण घेतो. आता आम्ही हे डोलवीच्या जवळपास पोचलोय. पेनच्या थोडंसं अलीकडेच आहे आणि गाडी आमची मजबूत तापल्यात गाड्या, कारण आम्ही नुसते पळवतोय गाडी. तर थोडा गाडी बंद झाली म्हणून आम्ही थंड व्हायला गाडी थांबवलेली आहे. आता बघू, इथं थोडा वेळ थांबू आणि मग जाऊ. काय आता आरामशीर घरीच जायचं, घरी जाऊन जेवून झोपायचंच आहे. आता वाजले 8:30. 1 मिनटं, 8:30 वाजले. गाडी लाल किती झाली ना तुम्हाला दाखवतो. फुल गरम वाफा मारतात गाडीतनं. हे बघा गाडीची अवस्था बघा काय झाली. फुल लाल लाल आणि घाट लागलेत ना, त्या घाटांमुळे जास्त गाडी आमची तापली आहे. हे बघा फुल मातीने हे झाली. मित्रांनो आता 10 वाजत आले. कळंबोली सर्कलला पोचलोय. 10 वाजता सुद्धा ट्रॅफिक बघा किती लागतं. आम्हाला वाटलं लेट झालं आम्हाला, त्यामुळे काय ट्रॅफिक आता पुढे भेटणार नाही. म्हणजे आम्हाला फुल जाम, सगळे ट्रॅफिक चुकवत आलो. इथे फक्त ट्रॅफिक लागलं. आता अजून आम्हाला 1 तास आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत पोचतो आम्ही. तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलोय आता आमच्या एरियात. बघा पब्लिक आपली सगळी. अजून एक गाडी आमची यायची बाकी, एक रिक्षा मागे आहे. टोटल मला CNG 1200-1300 रुपयाचा CNG लागला आणि 400 रुपये परमिटचे गेले. म्हणजे 1500-1600-1700 रुपयामध्ये आम्ही ही बरीच ठिकाणं एवढी फिरलो. तुम्ही व्हिडिओ सगळ्या बघा आणि आवर्जून बघा. आणि व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. गाडीची बघा आपल्या काय अवस्था झाली होती आणि आमच्या आवाजाची पण. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.